नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 त्यातील समास तिसरा, ज्याचे की शीर्षक आहे सूक्ष्म नामाभिधान निरूपण, याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास तिसरा, सूक्ष्म नामाभिधान निरूपण. परमात्म स्वरूप अति सूक्ष्म आणि अदृश्य आहे. आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपली ज्ञानदृष्टी तितकीच सूक्ष्म आणि अदृश्यात शिरणारी बनली पाहिजे. ती तशी कशी तयार करावी हा उपाय या समासामध्ये श्री समर्थ सांगतात. प्रथम आपण आपली वृत्ती माघारी फिरवावी, नंतर तिला विवेकाच्या ओघात सोडून द्यावी. असे केले म्हणजे सारे स्थूल दृश्य मागे टाकता येऊन सूक्ष्मात शिरता येते. मूळ मायेत सकळ सृष्टीचे बीज आहे. ते अतिशय सूक्ष्म आहे, पण ते एकदा समजले आणि प्रत्ययाला आले की परमार्थ सिद्ध होतो. ते सूक्ष्म बीज ज्याला आकलन होते तो सावळा गोंधळ करीत नाही. मागील समासात या सृष्टीमधील 3 वर्ग सांगितले. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत पहिला वर्ग, 5 महाभूते दुसरा वर्ग आणि पृथ्वीवरील 4 खाणी व 4 वाणी तिसरा वर्ग होय. यापैकी वर्ग 2 आणि 3 स्थूल व दृश्य आहेत, पण पहिला वर्ग अत्यंत सूक्ष्म व अदृश्य आहे. तो 14 संकेतांनी ओळखावा. ते संकेत असे: 1 सत्व, 2 रज, 3 तम, 4 गुणक्षोभिणी, 5 शुद्ध सत्व, 6 शिवशक्ती, 7 प्रकृती पुरुष, 8 षडगुणैश्वर, 9 अर्धनारी नटेश्वर, 10 गुणसाम्य, 11 चैतन्य, 12 मन, 13 माया आणि 14वी अंतरात्मा. या 14 संकेतांचे पुन्हा पुन्हा विवरण करून ज्ञानदृष्टीने त्यांचा प्रत्यय बघावा. मन अधोमुख राहिले तर भेद वाढतो. मायेची भीड पडते आणि त्यामुळे स्वरूप स्थिती घसरते. मन ऊर्ध्वमुख केले की भेद कमी होत जातो. म्हणून मन तसे करून पुन्हा पुन्हा अंतर्याम शोधावे. रात्रंदिवस अर्थ पाहावा. स्वानुभवी साधूला शोधावे. त्याच्यापाशी प्रचिती शिकावी. आपण प्रचिती घेतली की सारे संदेह तुटतात व समाधान मिळते. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास तिसरा, सूक्ष्म नामाभिधान निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. मागील समासात सृष्टीचे 3 जिन्नस म्हणजे मूलद्रव्ये सांगितली. परमार्थ साध्य होण्यास दुसरा व तिसरा जिन्नस मागे सारून पहिल्याकडे जावे. मुळीहून सेवटवरी विस्तार बोलिला नाना परी, पुन्हा विरत माघारी वृत्ती न्यावी. मूळ मायेपासून 4 प्रकारच्या जीव प्राण्यापर्यंत या सृष्टीचा विस्तार अनेक प्रकाराने सांगितला आहे. त्याच्यावर पुन्हा पुन्हा मनन करून आपली वृत्ती माघारी फिरवावी आणि ती अखेर मूळ मायेपर्यंत नेऊन पोचवावी. 4 वाणी 4 खाणी 84 लक्ष जीव योनी, नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येती. 4 वाणी व 4 खाणी मिळून 84 लक्ष जीवयोनी आहेत. त्यामधील अनेक प्रकारचे प्राणी जगात जन्मास येतात. अवघे होती पृथ्वीपासूनी, पृथ्वीमध्ये जाती नासोनी, अनेक येती जाती परी अवनी,
तैसीच आहे. हे सगळे प्राणी पृथ्वीपासूनच जन्मास येतात आणि अखेर पृथ्वीतच नाश पावतात. अनेक प्राणी आले आणि गेले, पण पृथ्वी मात्र जशीच्या तशीच राहिली आहे. ऐसे हे सेंड्या कडील खांड, दुसरे भूतांचे बंड, तिसरे नामाभिधाने उदंड सूक्ष्म रूपे. पृथ्वी आणि तिच्यावरील जीवप्राणी हा ब्रह्मांड वृक्षाचा शेंड्याकडील म्हणजे टोकाचा विभाग आहे, तो आता सांगितला. पंचभूतांचा अफाट विस्तार हा त्या वृक्षाचा दुसरा विभाग आहे. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अनेक सूक्ष्म तत्वांची नावे सांगितली, तो त्या वृक्षाचा तिसरा विभाग होय. स्थूल अवघे सांडून द्यावे, सूक्ष्म रूपे ओळखावे, गुणापासून पाहिलेच पहावे सूक्ष्म दृष्टी. जेवढे स्थूल आहे तेवढे सगळे टाकून द्यावे, जे सूक्ष्म आहे त्याचे गुणधर्म ओळखावे, गुणापासून मूळ मायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीने चिंतन करीत जावे. सूक्ष्माचे 14 संकेत, पंचमहाभूते आणि 4 प्रकारच्या योनी अशी एकंदर 23 तत्वे सांगून त्यांच्यावर अहोरात्र मनन करण्याचा आदेश श्री समर्थ देतात. गुणाची रूपे जाणीव नेणीव, पाहिलाच पहावा अभिप्राव, सूक्ष्म दृष्टीचे लाघव येथून पुढे. गुणांच्या मध्ये जाणीव आणि नेणीव दोन्ही आहेत. त्रिगुणावर पुन्हा पुन्हा विचार करावा आणि हे रहस्य समजून घ्यावे. सूक्ष्म दृष्टीचे कौशल्य तर खरे येथून पुढेच आहे. शुद्ध नेणीव तमोगुण, शुद्ध जाणीव सत्वगुण, जाणीव नेणीव रजोगुण मिश्रित चालिला. तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान, रजोगुण म्हणजे ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रण होय. त्रिगुणाची रूपे ऐसी, कळो लागली अपैसी, गुणा पुढील कर्दमासी, गुणक्षोभिणी बोलिजे. त्रिगुणांचा मूळ स्वभाव कसा आहे हे बरोबर कळले म्हणजे त्यांच्या पुढे जो काला आहे त्यास गुणक्षोभिणी म्हणतात हे समजेल. रज तम आणि सत्व तिहींचे जेथे गुढत्व, ते जाणीजे महत्तत्व कर्दम रूप. रज तम आणि सत्व हे तिन्ही गुण ज्या ठिकाणी अत्यंत गुप्तपणाने राहतात त्या अवस्थेलाच महत्तत्व म्हणतात. महत्तत्व चिखलाप्रमाणे मिश्रण रूप आहे. प्रकृती पुरुष शिव शक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परियाची स्वरूप स्थिती कर्दम रूप. प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर ही नावे देखील वापरतात, पण त्यांचे स्वरूप मिश्रणमयच आहे. सूक्ष्म रूपे गुण सौम्य, त्यास बोलिजे गुण साम्य, तैसेंची चैतन्य अगम्य सूक्ष्म रूपी. गुणक्षोभिणीमध्ये तिन्ही गुण अत्यंत सूक्ष्म रूपात असतात, तसेच ते सौम्य असतात. त्या अवस्थेला गुणसाम्य म्हणतात. त्याचप्रमाणे अत्यंत सूक्ष्म रूप चैतन्य तेथेच असते. ते कळायला फार कठीण असते. बहुजिनसी मूळ माया, महाकारण ब्रह्मांडीची काया, ऐसिया सूक्ष्म अन्वया पाहिलेंची पहावे. मूळ माया अनेक तत्वांनी भरलेली आहे. मूळ माया म्हणजे ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. ही तत्वे आणि त्यांचे संबंध सूक्ष्म आहेत. वारंवार विचार करून त्यांचे ज्ञान करून घ्यावे. चारी खाणी 5 भूते, 14 सूक्ष्म संकेते, काये पाहणे ते येथे शोधून पहावे. 4 खाणी, 5 महाभूते आणि मायेची 14 सूक्ष्म संकेतमय नावे यांच्यावर विचार करून सारी सृष्टी रचना शोधून पाहावी. आहाच पाहता कळेना, गरज केल्या समजेना, नाना प्रकारी जनाच्या मना संदेह पडती. नुसते वरवर पाहिले तर हे कळायचे नाही. उगीच तात्पुरता किंवा कामापुरता विचार केला तरी हे कळायचे नाही. सामान्यतः लोक अशा रीतीने विचार करतात, म्हणून त्यांच्या मनात अनेक संदेह उत्पन्न होतात.
14 5 19 19 19 4 23 यामध्ये मूळ चतुर्दश पाहिलेंची पहावे. मूळ मायेची 14 नावे, त्यात 5 महाभूते मिळवली म्हणजे 19, त्यात 4 खाणी मिळवल्या म्हणजे एकंदर 23 तत्वे होतात. यापैकी मूळ मायेच्या 14 संकेतांचा पुन्हा पुन्हा विचार करावा आणि त्यांचे स्वरूप समजून घ्यावे. साऱ्या सृष्टीचे बीज मूळ मायेमध्ये आहे. मन स्थूलाकडे धाव घेते तोपर्यंत सृष्टी रचनेचे रहस्य आकलन होत नाही. म्हणून मनाला ऊर्ध्वमुख करायला हवे. जो विवरो न समजला तेथे संदेह नाही उरला, समजल्या विण जो गलबला तो निरार्थक. जो अत्यंत सूक्ष्म मनन करून मूळ मायेचे व त्रिगुणांचे स्वरूप समजून घेतो त्यास कोणताही संदेह उरत नाही. ते न समजता बडबड करणे व्यर्थ होय. सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज, अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. या सगळ्या विश्वाचे बीज मूळ मायेत अगदी सहजपणाने आहे आणि हे जर नीटपणे कळले तर परमार्थ सिद्ध होतो. समजले माणूस चावळेना, निश्चयी अनुमान धरीना, सावळ गोंदा करीना परमार्थ कदा. मूळ माया आणि त्रिगुण यांचे खरे स्वरूप ज्याला कळते त्याच्या मनात घोटाळा शिल्लक राहत नाही. त्याचा निश्चय पक्का झाल्याने तो उगीच कल्पना करीत राहत नाही. त्याच्या परमार्थामध्ये सावळा गोंधळ आढळत नाही. शब्दातीत बोलता आले, त्यास वाचांश बोलिले, शुद्ध लक्षांश लक्षिले, पाहिजे विवेके. जे शब्दातीतच आहे त्याच्याबद्दल काही बोलता आले तरी तो वाच्यांश समजावा. जो शुद्ध लक्षांश आहे तो अखेर विवेकाच्या ज्ञानदृष्टीनेच पाहावा लागतो. पूर्वपक्ष म्हणजे माया, सिद्धांते जाये विलया, माया नसता मगतया काये म्हणावे. मायेला पूर्वपक्ष म्हणतात. सिद्धांताने पूर्वपक्ष विलयास जातो. म्हणजे परब्रह्माच्या साक्षात्काराने माया नाश पावते. माया नाहीशी झाल्यावर जे उरते त्याला नाव तरी काय द्यावे. नाव देणे मायेच्या अलीकडचा प्रकार आहे. म्हणून माया विलीन झाल्यावर शब्द सुद्धा उरत नाही. अन्वये आणि वितरेक हा पूर्वपक्षाचा विवेक, सिद्धांत म्हणजे शुद्ध एक दुसरे नाही. माया हयात असताना अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीने विवेकाची क्रिया चालते. तेथे द्वैत असल्याने हे शक्य होते. पण माया विलीन झाल्यावर शुद्ध असे एकमेव ब्रह्म आहे, दुसरे मुळी नाहीच असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेथे संपूर्ण अद्वैत असते. अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निस्संगपणे निर्गुणी तो महायोगी. जीव अधोमुख असतो तेव्हा म्हणजे मायेकडे तोंड करून असतो तेव्हा भेद वाढतो, अनेकपणाच अनुभवास येतो. जीव ऊर्ध्वमुख होतो तेव्हा म्हणजे ब्रह्माकडे तोंड करून असतो तेव्हा भेद कमी होत जातो, एकपणाचा अनुभव येऊ लागतो. सर्व संग सोडून अलिप्तपणाने जो निर्गुणाशी समरस होतो त्यालाच महायोगी म्हणतात. माया मिथ्या ऐसी कळली, तरी मग भीड का लागली, मायेचे भिडेने घसरली स्वरूप स्थिती. माया खरी नाही असे एकदा कळल्यावर मग तिचे दडपण जीवावर पडू नये. पण मायेचे दडपण पडते आणि जीव आपल्या स्वस्वरूपावस्थेतून खाली घसरतो. लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे, मुख्य निश्चये हिंडावे कासयासी. मिथ्या मायेच्या दडपणाखाली सापडल्याने सत्य परब्रह्म सोडणे बरोबर नाही. परब्रह्म तेवढेच सत्य आहे अशी पूर्ण खात्री झाल्यावर मग संशयाच्या नादाने
इकडे तिकडे हिंडणे बरोबर नाही. जगात संत आहेत, त्यांना शोधून काढावे, त्यांच्यापाशी प्रचिती घेण्यास शिकावे, रात्रंदिवस मनन करून अर्थ शोधित असावे. पृथ्वीमध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन, परी साधू ओळखतो कोण, साधू वेगळा. जगात पुष्कळ माणसे आहेत, त्यामध्ये साधू पुरुष पण असतात. हे जरी खरे तरी साधूला साधू वाचून दुसरा कोणी ओळखू शकत नाही. म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा, फिरफिरो ठाई पाडावा साधू जन. म्हणून ज्याला परमार्थाची तहान आहे त्याने संसार सोडावा आणि साधूचा शोध करावा. ठिकठिकाणी फिरावे आणि साधू पुरुष धुंडून काढावे. उदंड हुडकावे संत, सापळे प्रचितीचा महंत, प्रचिती विण स्वहित होणार नाही. असे पुष्कळ संत पाहिले म्हणजे त्यांच्यातच एखादा मोठा स्वानुभवी महात्मा आढळतो. साक्षात्कारापासून आत्महित होत नाही. प्रपंच अथवा परमार्थ, प्रचिती वीण अवघे व्यर्थ, प्रत्यये ज्ञानी तो समर्थ सकळांमध्ये. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही व्यर्थ जातात. सर्वांच्या मध्ये स्वानुभवाच्या ज्ञानाने संपन्न असलेला पुरुष हाच समर्थ पुरुष होय. रात्रंदिवस पहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकींचा निज स्वार्थ तेथेंची घडे. साधकाने रात्रंदिवस अर्थाचे मनन करीत असावे. अशा रीतीने मनन करून जो अर्थ शोधून काढतो तोच समर्थ पुरुष होय. परमार्थामधील आत्मज्ञानाचा स्वार्थ त्यालाच हस्तगत होतो. म्हणून पाहिलेची पहावे आणि शोधिलेंची शोधावे, अवघे कळता स्वभावे संदेह तुटती. म्हणून साधकाने जो अर्थ समजला आहे त्याच्यावरच पुन्हा पुन्हा मनन करावे. ज्या स्वरूपाचा शोध केला आहे त्याचाच पुन्हा पुन्हा शोध करावा. या मार्गाने वाटचाल केली असता सहजच सगळे कळते आणि सगळे कळले म्हणजे सारे संदेह नाहीसे होतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तिसरा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 20व्या मधील समास तिसऱ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.